मग अण्णा बसलाव निवांत. मग दारू बंद केल्यापासून कसं वाटलं गावात? अरे निवांत वाटलं. तिकडं टकटकच नको असतात. आता तिथं जाणं लंगड्या मारीत पिऊन येणं आम्हाला जमत नाही. बरं इथं निवांत बसला. मग दारू बंद केल्यापासून काय सेविंग राहिले का, काय पैसे गिसे वाचले का नाही? पैसे आता नव्हतेच, पगार का आज आले आहे. उधार पेट होतो, ते उधारी व्हायची बंद झालं का नाही? बंद झाली की. मग त्या 100-200वरच महिना गेला. आता कशात नाही तर रोजचं कमीच कमी तुम्हाला 100-150 तर प्यायला लागते ते का नाही? 200 रुपये चालू रोज. रोजचं 200 रुपये. मग आता वाचलेलं का नाही? वाचले रे बाबा. म्हणजे गावात दारू बंदी झालेली चांगली गोष्ट आहे म्हणा की. चांगल्या म्हणजे इतर आपले पोरं बिघडायची बी बिघडत नाहीत. बिघडत नाही तर, आणि ते होतं बी नाही. चांगला आहे. मग चोर चोरून काय जण विकलायला तर ते आता कसं करावं? त्याला बी करावं लागतं काहीतरी नाही. करावं लागतं का नाही? करावं लागतं. मग आज रात्री हाय ते चोरून करण्याचं बी हाय. अनेक बार समजावून सांगता, नाही जर ऐकले तर पुढचं मार्ग सरकार जे लावील ते लावील. होय की मग नाही ते करा. तर धन्यवाद बरं का अण्णा. तिथं मिळणार गेल्यावर आमच्यासारख्या लग्नात जाऊन का पिऊन येणं होत नाही. बोंबलीच बसते घरात. बरोबर आहे. चांगलं आहे का नाही? चांगला. तर मित्रांनो, आजोबाला विचारलो, आजोबांनी म्हटले की दारू बंदी केलेली चांगली गोष्ट आहे म्हणून. तर तुमच्या गावातलं कसं करणार तुम्ही ठरवा.